राष्ट्राय स्वाहा. वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025-26 रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, माननीय श्री शरदजी पोंक्षे. निर्भीडता आणि सत्यता ज्याच्या नसानसात, परखडता ज्याच्या रोमारोमात, असा एक सच्चा कलावंत कोण असे विचारले तर एकमुखाने जे नाव येईल ते आपलंच म्हणजे श्री शरद पोंक्षे. लहानपणापासूनच अभिनय कलेकडे आपला ओढा होता. अनेक एकांकिका स्पर्धा आपण गाजवल्या. त्यातूनच पुढे व्यावसायिक रंगभूमीची वाटचाल सुरू झाली. अनेक उत्तमोत्तम आव्हानात्मक भूमिका समर्थपणे साकारत आपली घोडदौड आजही चालूच आहे. निसर्गतः लाभलेला भारदस्त आवाज, अप्रतिम संवादफेक आणि सहज सुंदर अभिनय यामुळे आपण प्रत्येक भूमिका अजरामर करत आहात. एखाद्या व्यक्तिरेखेशी सामान्य प्रेक्षक भावनेने जोडला जातो आणि व्यक्तिरेखा प्रत्यक्ष खरी समजून प्रतिक्रिया देतो तेव्हा तो उत्कृष्ट अभिनय असतो. आपली प्रत्येक भूमिका ही अशीच असते. आज आपले नाव हे दर्जेदार अभिनयाचा मापदंड झालेला आहे. विशेष करून आपली पुरुष हिमालयाची सावली ही मनाला भिडणारी दोन्ही नाटकं नाट्यरसिकांचा खूप भरभरून प्रतिसाद मिळवून गेली. 150हून अधिक मराठी, हिंदी नाटक, सिनेमा व दूरदर्शन मालिकामध्ये आपण समृद्धपणे भूमिका गाजवून आपल्याला 25हून अधिक पुरस्कारांनी गौरवले आहे. या क्षेत्रात मुसाफिरी करताना अनेक आव्हानांची वादळे आली, पण ती आपण नुसतीच झेलली नाहीत तर खंबीरपणे परतवली. यशाच्या शिखरावर जाण्याचा मार्ग कधी सोपा नसतो. तो आपल्यालाही सोपा नव्हता. व्यावसायिक व व्यक्तिगत जीवनात अनेक संकटे आली, आघात झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार व त्यांची माझी जन्मठेप हे पुस्तक प्रेरणादायी ठरले असे आपण आवर्जून सांगता. आपल्या अफाट लोकप्रियतेचा व अनुभव वक्तृत्वाचा उपयोग आपण समाज प्रबोधनासाठी सतत करत आहात. आंबेडकर व सावरकरांचे प्रेरणादायी विचार अत्यंत अभ्यासू वृत्तीने व तळमळीने जनसामान्यापर्यंत आपण पोहोचवत आहात. आपले हे कार्य रोटरीचे ब्रीदवाक्य सर्व्हिस अबोव्ह सेल्फ सार्थ करणारे आहे. म्हणूनच आपल्याला हा पुरस्कार देताना रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या सर्व सभासदांना खूप आनंद होत आहे. आपल्या विजिगीषू अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्वाला आम्हा सर्वांचा आदरपूर्वक मानाचा मुजरा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपण पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात करूया. आदरणीय पिढे गुरुजी, आम्हा सर्वांच्या वतीने मी आपणाला विनंती करते की रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणारा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड हा आपण आदरणीय श्री शरद पोंक्षे यांना आम्हा सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या शुभ हस्ते आपण प्रदान करावा. जे मानपत्र आत्ता वाचलं गेलं ते मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल अशा स्वरूपातला हा सत्कार आहे. अशा स्वरूपातला हा पुरस्कार व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड यावर्षी आपण प्रदान करतो आहोत. अभिनेते, लेखक, वक्ते शरद पोंक्षे यांना. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आदरणीय भिडे गुरुजींसारखं एक मोठं नाव, महाराष्ट्रातलं मोठं नाव आज आपल्याला लाभलेलं आहे याचा आम्हाला अतिशय मनापासून आनंद आहे. आणि सर्व रसिकांच्या साक्षीने, सर्व वाचकांच्या साक्षीने हा पुरस्कार शरद पोंक्षे यांना आपण प्रदान करतो आहोत. रोटरी क्लबच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनामध्ये हा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड आपण प्रदान करतो आहोत. आदरणीय भिडे गुरुजी यांच्या हस्ते अभिनेते, वक्ते, लेखक शरद पोंक्षे यांना. शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपातला हा पुरस्कार
इथे न आलेल्यांपर्यंत पोहोचायला हवा हा क्षण, म्हणून काही क्षण फोटोसाठी आपण ठेवणार आहोत आणि मग पुढे कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानते आणि ज्यांना आपण पुरस्कृत केलेलं आहे, पुरस्कारार्थी या नात्याने त्यांना मी इथे सन्मानाने निमंत्रित करते. शरद पोंक्षे यांना मी इथे आमंत्रित करते आणि पुरस्कारार्थी या नात्याने त्यांनी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. स्वागत करूया शरद पोंक्षे यांचं. नमस्कार. आज रोटरी क्लबतर्फे मला एवढा मोठा पुरस्कार देण्यात आला, त्याबद्दल मी रोटरी क्लब आणि त्या सगळ्यांचाच खूप आभारी आहे. फार वेळ बोलणार नाही, कारण भिडे गुरुजींची मुलाखत जास्त महत्त्वाची आहे आणि भिडे गुरुजींसारख्या एका ऋषितुल्य माणसाच्या हातून हा पुरस्कार मला मिळाला याचा मला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे. एक काहीतरी योगायोग आहे की मी सध्या जे हिमालयाची सावली नाटक करतो आहे त्याच्यामध्ये जी महर्षी कर्वेंची भूमिका मी करतो, तेही असंच एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं आणि ती भूमिका आत्ताच दुपारी 12चा भरतनाट्य मंदिरचा प्रयोग संपून मी इथं आलो आणि आल्या आल्या इथे लगेच अशाच एका ऋषितुल्य माणसाकडनं मला एक पुरस्कार मिळतो आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि पुणेकरांचाही, रसिकांचा खूप आभारी आहे की इतक्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात. आता फार वेळ घेत नाही, आभार मानतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो, कारण आधीच खूप उशीर झाला आहे. डाव्यांनी खूप वेळ काढल्यामुळं उजव्यांना उशीर झाला. त्यामुळे त्या कट्टर उजव्याने एका कट्टर उजव्याची घेतलेली मुलाखत तुम्हाला जास्त महत्त्वाची आहे. तेव्हा मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी आहे आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते, आता मुलाखतकार म्हणून सूत्र मी त्यांच्याकडे देते आणि आपण मुलाखतीला सामोरे जाऊया सारेच. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती जे चरित्रात्मक खंड लिहिले 2 बाबासाहेब पुरंदरेंनी, त्यांच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्या पिढ्यांपर्यंत पोचले, घराघरापर्यंत पोहोचले. बाबासाहेब पुरंदरेंच्या नंतर बाबासाहेबांनी छत्रपतींचं चरित्र घराघरापर्यंत पोहोचवलं आणि त्या घराघरातल्या तरुणाला छत्रपतींच्या कार्यामध्ये ओढून घेण्याचं काम संभाजी भिडे गुरुजी करतायत. जी तरुणाई सगळी छत्रपतींना विसरलेली आहे, ज्या पाठ्यपुस्तकातून, भारतीय शिक्षण व्यवस्थेतून छत्रपती आणि त्यांच्या सगळे महापुरुष जे गायब झालेले आहेत, गायब जाणीवपूर्वक केले गेलेले आहेत, त्या छत्रपतींचं आयुष्य, त्या छत्रपतींच्या काळातले जसे मावळे होते, स्वराज्यासाठी मरण पत्करायला तयार होते, असे मावळे आत्ताच्या या आधुनिक काळामध्ये तयार करण्याचं फार मोठं राष्ट्रकार्य गुरुजी करत आहेत. आणि एवढ्या मोठ्या माणसाची मुलाखत घ्यायची माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. खरं तर मी मुलाखत कधी घेत नाही, आम्ही मुलाखतीत देणारी माणसं आहोत, पण आज वेगळ्या पद्धतीने मला मुलाखत घ्यायची. पण त्यामुळे हे नेहमी मुलाखतीतले जे नेहमीचे अत्यंत आम्हालाच कंटाळा येणारे जे प्रश्न असतात की तुमचं बालपण कसं गेलं, मग तुम्ही किती शिकलात, मग तुमच्या वडिलांकडनं कधी मार खाल्लात का, असले काहीतरी, म्हणजे पहिल्या प्रश्नातच सगळा म्हणजे कंटाळाच यायला लागतो की पुढं कसं होणार.
याच यशवंतराव चव्हाणमध्ये अशीच एक परिषद झाली होती, साहित्य परिषद. त्यात माझी मुलाखत घेतली होती. आणि मुलाखत घेणाऱ्याने मला पहिलाच प्रश्न विचारला की नथुराम गोडसेमध्ये तुम्ही कुठली भूमिका करता. तिथेच ती खरं तर मुलाखत संपली. त्यामुळं मी असले कुठलेही प्रश्न गुरुजींना विचारणार नाही. पहिला प्रश्न असा आहे गुरुजी की तुमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश कधी झाला. तुमच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज नेमके कधी आले, नेमके महाराज तुम्हाला कधी गवसले आणि ते गवसल्यानंतर तुम्हाला ते समाजापर्यंत तरुणांपर्यंत पोचवावंसं का वाटलं. तो नेमका क्षण, तो प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉईंट असतो की तिथं माझं आयुष्य बदललं आणि मी संपूर्णपणे, जसं बाबा आमटेंच्या आयुष्यामध्ये आहे तसं अनेकांच्या आयुष्यामध्ये आहे. जसं माझ्या आयुष्यात सावरकर आले, एक पॉईंट होता तो. त्याच्या आधी मला माहीत नव्हते सावरकर आले आणि मी भारावून गेलो, पछाडल्यासारखा झालो आणि मग मला असं वाटलं की हे सगळीकडे पोचवले पाहिजे. तसं गुरुजी तुमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नेमके कधी आले, आल्यानंतर असं काय महाराजांनी तुमच्यावर अशी जादू केली आणि तुम्हाला असं वाटलं की हे सगळं तुम्ही जे काही शिकलाय, तुमचं जे काही शिक्षण, जी काही तुमची नोकरी होती ती सगळी सोडून संपूर्ण आयुष्य आता छत्रपतींच्यासाठी घालवावं. एखाद्याला विचारायचं तुझा आणि श्वासोश्वासाचा संबंध कधी आला. वा. माझ्या आई वडिलांच्याकडनं मला हे बाळकडू मिळाले. ते अत्यंत धार्मिक होते, अति नैष्ठिक होते आणि कर्मठ होते. त्यांच्याकडनं जे ऐकायला मिळालं केलं सोडलं, त्याच्यामुळं छत्रपती या कुळाबद्दल विलक्षण अभिमान पण झाला. मला यांनी विचारला प्रश्न माझ्या संबंधातला, पण आपल्या सगळ्यांनाच छत्रपतींच्याबद्दल जे काही ऐकायला मिळतं ते अगदी वरवरचं ऐकायला मिळतं. छत्रपती हे एक रसायन निर्माण कसं झालं याच्याबद्दल 99% 100% लोकांना काही ठाऊक नसतं. शिवछत्रपती ज्यांच्या पोटी जन्मले ते शहाजीराजे आणि जिजामाता, त्यांचा विचार करूया. शहाजीराजे जन्मताच बुद्धिमान होते. हो, चांगले अगदी अप्रतिम बुद्धिमान होते. त्यांनी संस्कृत नाटकं लिहिली, संस्कृत काव्यग्रंथ लिहिलाय. ते उत्तम अगदी अस्खलित संस्कृतमध्ये भाषण करत असत. ते कसे होते त्याची माहिती झाली तर शिवाजी महाराजांचं मूळ काय ते कळेल आणि शिवाजी महाराज असं कसं आकृष्ट करतात माणसाला त्याचं कारण कळेल. शहाजीराजे यांचं जीवनचरित्र वासी बेंद्रेंनी लिहिले पहा. वसुदेव सीताराम बेंद्रे. त्या चरित्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल की शहाजीराजे अगदी अधोरेखित करावं, हृदयाशी धरावं असं एक वाक्य आहे त्या चरित्रात. 42 वर्ष अभ्यास करून लिहिलेलं चरित्र आहे ते. आणि त्याच्यावरती रॉयल्टी मिळून काहीतरी मोठे होऊ या भावनेने त्या लेखकांनी लिहिलेलं नाही. अप्रतिम काम केले. ते म्हणतात शिवाजी महाराज असे का, तर शिवाजी महाराज असे काय याचं कारण शहाजीराजे आहेत, जिजामाता आहेत. ऋग्वेदामध्ये एक वाक्य आहे, सत्यार्थ प्रकाश म्हणून दयानंद सरस्वतीने एक ग्रंथ लिहिलाय.
त्या ग्रंथामध्येही त्याचा उल्लेख आहे. ऋग्वेदातलं सूक्त असं आहे, पती पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने परत एकदा जन्म घेतो. हे वाक्य माझ्या तोंडून तुम्ही ऐकलं, त्याचं स्मरण करा, आपल्या आईवडिलांचं स्मरण करा. आणि उरलेला भाग त्या वाक्यातला असा आहे की पत्नी स्वतःच्या पोटी कन्येच्या रूपाने जन्म घेते. शिवाजी महाराज जन्मले हे अलौकिक आहे. त्या अलौकिकाचं बीज शहाजीराजे आहेत. बीज तैसे फळ येईल सेवटी, लाभा आणि तुटी ज्याची तया. जसं बी तसं फळ. शिवाजी महाराजांचं जे की जीवन चरित्र आहे ते शहाजीराजांच्यामुळं. शहाजीराजांना त्यांच्या आयुष्यात मालोजीराजांच्याकडनं बाळकडू मिळालं. अशा 9-10 पिढ्या अशा आहेत. कक्काजीराजे, अण्णाजीराजे, रावजीराजे. त्यांच्या लक्षात असं आलं की अरे आपल्या सगळ्या भोसले कुळातल्या पिढ्या, आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, या सगळ्या घुसखोर, चोर, दरोडेखोर, हरामखोर लोक, आपले शत्रू, आपल्या धर्माचा विध्वंस करणारे, अशा भडव्यांच्या शाह्या टिकवण्यासाठीच आपले मेले. हा साक्षात्कार शहाजीराजांना लहानपणी झाला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 20 वर्ष माती केली आणि ते म्हणत असत नाही, या सगळ्या घुसखोर लोकांच्या सत्ता उलटून टाकून हिंदू निर्माण हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी स्वतंत्र सत्ता स्थापन केली पाहिजे. आणि ते जीवन जगले, बोलत बसले नाही. त्यांचं जीवन हे अत्यंत युद्धमय, रक्तमय, अग्निमय होतं. हे समाजात मांडलं जात नाही. शिवाजी महाराज असे का? शिवाजी महाराज शेकडो लढाया करतात, 251 लढाया. वय वर्ष 15ला शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 रायगडावरती दुपारी 12:03 सोडेपर्यंत शिवछत्रपतींनी 251 लढाया केल्यात, लहान मोठ्या. इतिहासात नमूद आहेत. हे असं कसं? बीज तैसे फळ येईल सेवटी. त्या माणसाबद्दल वासुदेव सीताराम बेंद्रे लिहितात की शहाजीराजे युद्धमय, अग्निमय, रक्तमय जीवन जगले. जिजामातेची गाठ शहाजीराजांच्या अंगावरच्या शैल्याला बांधली गेली त्यावेळीपासून तिला, जिजामातेला, सुख नावाचा पदार्थ नाही आहे. अति दुःखमय जीवन जगली. फटाट बीज तैसे फळ येईल शेवटी. असे शिवाजी महाराज आकृष्ट न करतील कुणाला तर अशक्यच आहे. मुळी मला तर कायम असं वाटतं की संभाजी महाराज बलिदान कसे काय करू शकले, त्याचं मूळ शहाजीराजे आहेत. हो, शहाजीराजांचं रूप परत एकदा जिजामातेच्या पोटी शिवाजी महाराजांच्या रूपाने आलं असेल तर शिवाजी महाराज म्हणजे शहाजीराजे हे पुनरपी एकदा सईबाईच्या पोटी संभाजी महाराजांच्या रूपाने जन्माला येतात. हा रक्तातला गुण आहे. मग असं ही भोसले कुळाची परंपरा बघितल्यानंतर कुणाला आकृष्ट करणं, आकृष्ट होणं हे सहज स्वाभाविक आहे. आणि वाचायची आवड होती. लक्षात यायचं की नाही, सगळं टाकायचं पण काम करायचं. शिवछत्रपती, शहाजीराजे, संभाजी महाराज, जिजामाता यांच्या वृत्तीच्या उपासनेचंच काम केलं पाहिजे आपण. मराठ्यांच्या इतिहासाशिवाय हिंदुस्थानच्या भवितव्याला स्थान नाही आहे कुठं. इतकं ते महत्त्वाचं आहे. वाचायची आवड होती, वाचत गेलो. पोटाच्या उद्योगासाठी खोल्यासारखी आयुष्याची खूप वर्ष वाया घालवली, 22 ते 20 वर्ष. नंतर लक्षात आलं हे बेचं पाहिजे, आपण जगलं पाहिजे. म्हणून इकडे आलो.
तुम्ही आता 150 वर्ष पूर्ण झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. तुम्ही संघामध्ये होतात ना आधी? होतो 100 वर्ष पूर्ण झाली. माफ करा, 150 वर्ष वंदे मातरमला झाली, घोळ झाला. 100 वर्ष पूर्ण झाली राष्ट्रीय स्वयंसेवक, त्याच्यात तुम्ही होतात ना आधी? होतो ना, प्रचारक होतो. प्रचारक होतात म्हणजे मग शिकत प्रचारक असतानाही शिकत असतानाही हां संघातले आदर्श वाटावेत असे प्रचारक मला म्हणत असत की संभाजी, तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं आम्ही प्रचारक म्हणून घ्यावं का आम्हाला स्वतःला, असं म्हणायचे. असं संघाचं मी काम करत होतो. संघामध्ये प्रचारक म्हणून तुम्ही काम करत होतात. मग प्रचारक म्हणून काम करत असताना सुद्धा तुम्ही शिवाजी महाराज प्रचारकाच्या भूमिकेतून घराघरापर्यंत पोचवू शकला असतात. मग तिथनं बाहेर पडून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाची एक वेगळी चूल पेटवावी. केवळ एखाद्या विषयासाठीच वाहिलेली संस्था असल्याशिवाय ते काम होत नाही. केवळ एक विठ्ठला वाचूनी दुजे नेणे काही, ह्याच भावनेने काम केलं तर काम होणार, तर काम होत नाही. मग ह्याचा हा प्रवास जो आहे शिवप्रतिष्ठानची स्थापना, इथून आज जे लाखो, जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त, 1 लाख किती आहेत, तळण्या पोरांच्या मनावरती समाजातल्या कुठल्या विषयांचं जर साम्राज्य असेल किंवा अधिष्ठान असेल देशादेवा धर्मासंबंधाच्या विषयातलं, तर ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्याच विचाराचं साम्राज्य आहे. तर ह्या जरा प्रवासाबद्दल सांगा ना. ह्या म्हणजे शिवप्रतिष्ठानची स्थापना झाली, तिथून आज हे एवढा मोठा वृक्ष उभा आहे. हा सगळा प्रवास करत असताना असंख्य विरोधाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. अनेक लोक तुमच्यावर तुटून पडतात, राजकीय राजकारणी लोक वाटेल ते बोलतात. तर इतका संघर्ष करत आज हा एवढा मोठा वृक्ष, एक छादल लावलेलं रोपटं, हा जो संघर्षमय प्रवास आहे, याच्यात आलेले कसे कसे अनुभव येत गेले तुम्हाला? माणसं विरोध करतात, त्याचं कारण असं, एक इंग्रजीमध्ये वाक्य आहे, दुर्दैवाने त्याचा उल्लेख करावा लागतो इंग्रजीमधनं, द ट्री ग्रोज अप टू इट्स हाईट. आमच्या कामाचा जे कोणी द्वेष करत असतील त्यांची उंची आहे तितकेच ते बोलतात, त्यांची उंचीच तेवढी आहे, नाही का. प्रल्हादाचा हिरण्यकशिपू द्वेष करतो, हा हिरण्यकशिपूचा जन्मदत्त स्वभाव आहे. आणि प्रल्हादाचा स्वभाव आपल्याला जे वाटते ते करत राहणं, त्याप्रमाणे चाललंय. व्यासपीठावरती कायम कोपऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती असते आणि ते सगळे म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांच्या मार्गाने जात आहोत. तर ते खरंच जातात का? नाही, कारण ते जर गेले असते तर तुम्हाला एवढं करावंच लागलं नसतं ना. 90 उलटल्यानंतरही तुम्हाला एवढे कष्ट करायची काही गरज नव्हती. शिवाजीनं होते तो सुन्नत होती सबकी, ह्याचा साक्षात्कार होण्या इतकं शिवचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास वाचला पाहिजे. आता मला एकाने बाजीरावांचं चरित्र दिले, हे त्यांनी फार मोठं देशकार्य केले. शिवछत्रपतींच्या नंतर अनेकांना शिवाजी महाराज पटले, कळले, उमगले, तसे वागले, परंतु कृतीपूर्ण छत्रपतींचं जीवन जो जगला प्रत्यक्ष हातात भवानी घेऊन, असा एकमेव मनुष्य बाजीराव आहे. हिंदू धर्म सध्या आपण विविध पक्षांचे नेते भाषणं करताना म्हणतात की आमचं खरं हिंदुत्व, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नका, असं एक पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला म्हणतो. मग तो म्हणतो तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नका. मग तो तिसरा म्हणतो शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. मग चौथा म्हणतो. असं जे सतत, म्हणजे आम्हाला सगळ्या लोकांना नेमकं मग हिंदुत्व आहे काय आणि नेमकं हिंदुत्वासाठी का लढायचं? आम्ही तरुणांच्या समोर हा प्रश्न पडतो
की सगळे पक्ष सांगतात आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही शिवाजी महाराजांचे पुढचे पाईक आहोत, पण दिसत तर तसं काहीच नाही हो. आम्हाला कळतंय म्हणून नेमकं तुमच्या दृष्टीनं हिंदू असणं म्हणजे नेमकं काय? कुणाला हिंदू म्हणायचं आणि तो हिंदू धर्म का टिकवायला पाहिजे? हिंदुत्वासाठी तरुणांनी का रस्त्यावर उतरलं पाहिजे? काय तुमचं नेमकं काय ह्याच्याबद्दल जरा आम्हाला मार्गदर्शन करा ना, कारण आम्हाला खरंच काही माहिती नाही ते आहे. असं एखाद्या प्रश्नाने त्याला उत्तर देऊन ते कळणार नाही. नाही, जेवढा वेळ तुम्ही बोलू शकाल तेवढं बोलू शकता, कारण एवढा वेळ डाव्याने दिला तर आपण हलायचंच नाहीत ना. एक लक्षात घ्या की हिंदुत्व म्हणजे काय, तर त्याचं साधं उत्तर आहे, बोलण्याचा अतिरेक टाळून बोलतो. हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू समाज आत्ता या 20व्या शतकात त्याचं जे काही रूप आहे ते टिकवायचं असेल तर एकमेव 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 मार्ग आहे शिवाजी मार्ग, संभाजी मार्ग. मराठ्यांचा इतिहास हा एकमेव मार्ग आहे. पण दुर्दैव असं की मराठे म्हणून घेणारे त्याचा अर्थच त्यांना कळत नाही आणि तुम्हा सगळ्यांनाही कळत नाही. मराठ्यांचा इतिहास म्हणजे केवळ मराठी जातीचा इतिहास नाही आहे. मराठा कोण बरं? या निमित्ताने थोडं मला स्वातंत्र्य दे. बिंदास बोला, इथे काही टेन्शन नाही, सगळे आपलीच माणसं आहेत. आपण सगळे मराठी आहोत. आणि हे बघा, आपण काही बोललो ना तरी ते वादग्रस्तच ठरणार आहे. आपण सगळ्या जातीचे लोक आपण मराठी आहोत हे विधान करताना जरांगे बोलतात ते मराठी आपण नाही आहोत स्वार्थासाठी, किंवा बारामतीच्या जवळपास जन्मलेले लोक बोलतात तेही मराठी नाही आहेत. मराठा कोण? जो या महाराष्ट्र भूमीत जन्मला तो प्रत्येक जातीतला मनुष्य मराठा आहे. कसोटी क्रमांक 1. कसोटी क्रमांक 2, हो, या धरतीची, या मराठी मुलखाची जी जन्मदत्त भाषा आहे मराठी, तो बोलतो. ती दुसरी कसोटी पार पडली. तिसरा, कोणत्याही माणसाला जागृती, स्वप्न, सुषुप्ती, अगदी स्वप्नात सुद्धा सगळ्यांना पडतं स्वप्न. ते आपल्याला कोणत्या भाषेत पडतं? ते जी मातृभाषा आहे त्याच भाषेत पडतं. समजा म्हणजे पोंक्षे जर्मन विषयाचे प्राध्यापक आहेत आणि फार उत्तम जर्मन शिकवतात. होय, तरीसुद्धा त्यांच्यासारख्या विचक्षण अक्कलवान माणसाला जे स्वप्न पडेल ते मराठीतनंच पडतं. कारण ते आईच्या गर्भात 9 महिने 9 दिवस राहिल्यानंतर पोषण झालेल्या देहाचा आणि त्या देहात असलेल्या लहान मोठा मेंदू, सगळ्या भावना त्याच्यावरती पोचल्या गेलेल्या आहेत. त्याला स्वप्नसुद्धा मराठीतच पडतं. ही तिसरी कसोटी. आणि चौथी कसोटी आपण सगळे या महाराष्ट्रातले लोक मराठी आहोत त्याचा हे मुरू घातलेल्या हिंदू समाजाला जगावं कसं आणि कशासाठी जगावं ही जी विलक्षण पोटतिडीक जाणीव निर्माण करून दिली ती शिवछत्रपती म्हणजे शहाजी राजांच्यापासून संभाजी महाराजांच्यापर्यंत आणि मराठी मुलखात जन्मलेल्या देशादेवासाठी जगलेल्या सगळ्यांनी आपल्याला निर्माण करून दिली. कोणची? शिवाजी महाराजांनी. आईन्स्टाईनचं नाव घ्यायला मला बरं वाटत नाही आहे, परंतु रिलेटिव्हिटीचा जन्म हा आपल्यात झालेला आहे. हिंदुस्थानातला जन्म आहे, त्याचं नाव रिलेटिव्हिटी आहे. सापेक्षता सिद्धांत. सापेक्षता सिद्धांत मांडताना आईन्स्टाईनच्या आधी काही पिढ्या आपण निर्माण केल्या. XYZ हे 3 अक्ष सॉलिड जॉमेट्री. तर चौथा अक्ष, हो,
आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या तत्त्वचिंतकांनी, आपल्या बुद्धिमत्ता असलेल्या लोकांनी, संन्यस्त वृत्तीने देशासाठी जगलेल्या लोकांनी चौथा अक्षर दिलेला आहे. तो विकला जातो आईन्स्टाईनच्या नावावरती. XYZ 3 अक्षर आणि चौथा अक्षर काल. शिवाजी महाराजांनी जर काही केलं असेल तर शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत क्ष आणि य 2 अक्षरातच विचारचिंतन होतं. शिवाजी महाराजांनी कशासाठी जगावे आणि कशासाठी जगावे, मरावे कसे मी, विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडा वया मायभूसे, अभिमान चालू जिजाऊ स्वतःचे. चौथा अक्षर शिवाजी महाराजांनी जोडलेला आहे. हो, मी इथं जन्मलो, मराठा आहे, मी मराठी बोलतो, मी मराठा आहे, मला स्वप्न मराठीतनं पडतं, माझ्या रक्तात ही भाषा, इथली संस्कृती एकरूप झालेली आहे. आणि चौथा अक्षर जोडला असेल तर हिंदू हिंदुस्तान हिंदू समाज म्हणजे हिंदवी स्वराज्य, त्याच्याचसाठी जगावं आणि मरावं आणि जगण्याला अन्न मानावा. अधिलिंगन कोंढाण्याचा म्हणणारा तानाजीराव तो शिवाकाशीत आज बसले म्हणजे काय, चौथा अक्षर शिवाजी महाराजांना जोडलेला आहे. महाराज आमच्यासाठी लाख मेली तर चालतील, पण तुमच्या सगळा मनुष्य जगला पाहिजे, तुम्ही पुढे चला, विशाळगडाकडे चला, आम्ही खिंड लढवतो म्हणणारा बाजीप्रभू फुलाजीप्रभू. हे जे बी वैचारिक, भावनिक, आत्मिक, हृदयातलं ते चौथा अक्षर शिवाजी महाराजांनी जोडलेलं आहे. ते अक्षर हिंदूंच्या चित्तात असे तू हिमाचल उत्पन्न करण्यासाठी श्री शिवप्रसाद हिंदुस्थानचा जन्म आहे, महाराष्ट्रासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य महापुरुष या देशामध्ये होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणते महापुरुष आकर्षित करतात असे कुठले महापुरुष आहेत या देशामधले की ज्यांचं चरित्र तुम्हाला वाचावंसं वाटतं, ज्यांचं चरित्र पसरवावंसं वाटतं, ज्यांच्याबद्दल बाहेर लोकांमध्ये बोलावं असं वाटतं? शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त असे या देशातले कोणकोणते राष्ट्रपुरुष आहेत की ज्यांच्याबद्दल तुम्हाला भयंकर आकर्षण आहे, प्रेम आहे? म्हणजे आधीच्या काळातलं, नंतर कधी म्हणजे श्रीरामापासून ते आजपर्यंत. तुम्हाला सांगू का, शिवाजी महाराज हे दिसायला संसारी आहेत, पूर्ण विरक्त मनुष्य, पूर्ण विरक्त मनुष्य. हो, अशा विरक्तांच्या यादीत शिवाजी महाराजांना घातलं पाहिजे. गोष्ट अशी की आमचे ऋषीमुनी शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, खूप संत महंत, ही सगळी मंडळी आपली प्रेरणास्थानं असली पाहिजे. अहो, ज्ञानोबा तुकोबा, हो, आणि त्यांचा आधार, त्यांचा आदर्श घेतल्याशिवाय हिंदुस्थान राष्ट्र म्हणून उभं राहू शकत नाही. नाही, 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टपर्यंत अनेक महापुरुष सातत्याने जन्माला येत गेले. असं काय घडलं की 16 ऑगस्ट 47 नंतर महापुरुषच जन्माला आले नाहीत? म्हणजे भारत माता तीच, माती तीच, तेच 3 ऋतू आहेत. म्हणजे अनंत माणसं जन्माला आली. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, मग छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, आणि मग लोकमान्य टिळक, सावरकर, असे म्हणजे एका पाठोपाठ एक सतत रांगच लागली होती. आणि एकदम 15 ऑगस्टला खरं तर देश स्वतंत्र झाल्यावर ह्याच्या डबल यायला पाहिजे होते. तर एकदम आमच्यासारखे शरद कसे काय जन्माला आले? हा हिंदुत्वनिष्ठांचा दोष आहे. काय झालं असं त्या मातीमध्ये की असं का घडलं? का येत नाहीत शिवाजी महाराज जन्माला? पारतंत्र्य गेलं, पण 15 ऑगस्टला
आपण ज्यांना विभूती मानायला लागलो आणि राष्ट्रपुरुष मानायला लागलो, हा हिंदुत्वनिष्ठांचा फार मोठा दोष आहे. साबरमती के संत तुम्ही कर दिया कमाल, हे जे बियाणं बाहेर आलं आणि ते आपण खपवून घेतलं, हा दोष हिंदुत्वनिष्ठांचा आहे. वंदे मातरम गेलं आणि पंचम जाजाच्या 1898 साली स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियावरती जे गीत स्फुरलं गेलं, रवींद्रनाथ टागोर, ते गीत आमचं राष्ट्रगीत झालं. आम्ही हिंदुत्वनिष्ठ का बरं? शिवाजी महाराजांना मानणारे कसं काय मानतो? गांधी काय आमचा राष्ट्रपुरुष आहे काय? अरे क्रमांक एकचा आमचा देशद्रोही, घातकार करणारा, हिंदुत्वाचा कट्टर दुश्मन असलेला मनुष्य आहे हा. बाहेरचा आचार, एखाद्या नटाचं अभिनय हा त्याचा स्वभाव नसतो. गांधी इतका देशाचा मोठा शत्रू नाही जन्मलेला नाही आहे कोणी, हे ओळखण्याची पात्रता हिंदुर्मय हिंदुस्थान याचं काम करणाऱ्यांच्या जेवढ्यात येईल तितक्या लवकर देश दुरुस्त होईल. प्रातस्मरणामध्ये गांधीचं नाव प्रातस्मरणीय बेकार. मला जास्त मोकळीपणाने बोलता येत नाही आहे. बघू. जर आदर्श झाला असा माणूस देशाच्या समोर, स्वातंत्र्याच्या समोर आमच्या हाती लागलेला नाही आहे, मारले गेलेत. गांधी नेहरू आमच्या देशाचे नेते कधी असू शकत नाहीत. क्रमांक एकचे शत्रू आहेत ते. शील का कर्तृत्व, बुद्धिमत्ता का चारित्र्य काय होतं त्यांच्याजवळ? नंबर एक बेकार लोक होते. अशा याच्यात माझ्यासारख्या एखाद्या खोल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या शिवाय सूर्योदय झाला का असं पाहण्यासाठी दुसरा माझा आधार असू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुमचं काय मत आहे? कारण त्यांच्याबद्दल हा राहुल खूप काय काय बडबडत फिरत असतो. जसा बाजीराव आहे ना, तेच बीज सावरकरांचं आहे. परंतु हिंदू समाजाला इंग्रजांचं जे बाळकडू मिळालं, आता मला पुस्तक दिलं बाजीराव द ग्रेट, ते द ग्रेट लिहिण्याची जी बुद्धी आहे ते आमच्या रक्तात भिनलेलं गुलामपण आहे, पारतंत्र्य आहे. बाबा वाक्यम प्रमाणम म्हणजे इंग्लंड अमेरिका. आमच्या रक्तात जोपर्यंत युरोपीय आणि इस्लामी गुलामीचं बी रुजलेलं आहे, निघत नाही आहे निशेष, तोपर्यंत हिंदुस्थान स्वतंत्र झाला म्हणण्यात अर्थ नाही. काल पहा ना, तुमचं आमचं सगळं जीवन दैनंदिन प्रत्येक क्षण युरोपियन आणि इस्लामी जे प्रदीर्घ काळ पारतंत्र्य आपल्यावरती आलं, तर किती किती आम्ही अजून पारतंत्र्यात आहोत. काया वाचा मनसा. मी एकांच्या घरी गेलो होतो, कामासाठी जावंच लागतं. तर ते पती पत्नी, 2-3 त्यांचे नातेवाईक, लेकरं टी व्हीत लक्ष घालून एकाग्रचित्ताने ऐकत होते. मी दारात जाऊन उभा राहिलो. सगळ्यांची पाठ माझ्याकडे असल्यामुळं मी आलेलो काही कळलं नाही. ते चाललेली मुलाखत 2, 4, 5 वाक्य वाचल्यानंतर मी हाक मारली नाही. नाना काय करताय असं काय म्हणायचो, येऊ का, काही बोललो नाही. ते बघत राहिलो. एक किमान 7-8 मिनटं मी ती चाललेली हालचाल टी व्हीवरची बघितली. तर त्याच्यात ती मुलाखत चालली होती. ती प्राध्यापक वसंत बापट, एक प्रज्ञाचक्षू, जन्मदत्त काव्यशक्ती, लेखनशैली, बुद्धिमान माणूस. आणि त्यांना हातात दांडकी घेऊन ते टी व्हीचे चॅनलचे कार्यकर्ते
ते विचारत होते की बापटसाहेब, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण वाटत नाही का? तर काय प्रसंग होता? तर कैक वर्षानंतर बिना निवडणुकीचं साहित्य परिषदेचे अध्यक्ष सर्वांनी एकमताने केले होते. त्यावेळेला हा प्रश्न विचारला की पद्धत, वादावाद, मतदान आणि तुम्हाला एक मुखाने सगळ्यांनी पत्करलं, एक मताने पत्करलं. तुम्हाला नाही का ह्याच्यात कौतुक वाटत, आनंद वाटत नाही का? तर ते म्हणले, माझ्या आयुष्यातला सर्वात सुखाचा नाही, सर्वात दुःखाचा प्रश्न माझ्यासाठी आहे. असं का म्हणता बरं? म्हणून एकाने आणखी तोंडाला सोडून ते दांडकं नेऊन विचारलं. ते म्हणले, सांगतो तुम्हाला, ज्या वयात मला हे अध्यक्षपद मिळाले त्या वयात मी माझ्या मातृभाषेची पाहिजे तशी सेवा करू शकणार नाही, तिचे पांग फेडू शकणार नाही. आम्ही पुत्रा आम्ही तुझे पांग फेडू, हे माधव जुलियनांचं गीत आठवतं आणि दुःख होतं की या मायभूमीची, मातृभाषेच्या माध्यमातून मायभूमीचे पांग फेडण्याचं काम मी करू शकणार नाही. कारण मी आत्ता 72 वर्षाचा आहे. माझी इंद्रिय एक क्षीण झाली, त्याची तीव्रता हरवली. या मातृभाषेच्या देहात ऐका, ते म्हणले, ऐका, 48% शब्द हे परकीय आहेत. ती रक्तंबाळ आहे, ती घायाळ आहे माझी मातृभाषा मराठी. ऐचं दुःख नाश करण्यासाठी ते शब्द उपसून काढले पाहिजेत. शब्दांचे बाण घुसलेत तर ती जास्त रक्तंबाळवी. 48% शब्द. मला वाटतं पहा ना, आता त्या ग्रंथकर्त्यांनी ते काम फार चांगलं केले, बाजीराव पेशवा. पण द ग्रेट, हो, इंग्रजी शब्दाचं सहाय्य घेतल्याशिवाय, इस्लामी शब्दाचं सहाय्य घेतल्याशिवाय आम्हाला आमची भाषा जिवंत ठेवू शकत नाही. आणि ज्यांची भाषा जिवंत नाही ते राष्ट्र जिवंत होऊ शकत नाही, नाही राहू. मी तुम्हाला विचारतो, 15-16 वर्षाच्या पोराला आई जर म्हणली, अरे संभाजी थोडी ताजी भाजी घेऊन ये, काय हो ताजी या शब्दाला काय मराठीत दुसरा प्रतिशब्द तुम्हाला ठाऊक आहे? तुमच्या बोलण्यावरती माझी हरकत आहे. हरकतील तुमच्याजवळ काय शब्द आहे? तुमची तब्येत कशी काय आहे? तब्येतीला काय तुम्हाला शब्द ठाऊक नाही? अशा कितीतरी 48% शब्द ज्यांच्या भाषेत घुसलेले बाण आहेत. आज 76 वर्ष झाल्यानंतर सुद्धा मराठी भाषेच्या देहातले परकीय बाण निघालेले नाही आहेत. नवे इंग्रजी बाण खूप घुसलेत. शब्दाला जस्ट आलोच, असं जस्ट आहे. तुला आईच्या गर्भात साक्षात्कार झाला का जस्टचा? असाच सगळ्या गलिच्छ जीवन आपलं झालेलं आहे. हा जो आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा ह्याच्याबद्दलचा विलक्षण अत्यंत टोकाचा अभिमान उत्पन्न व्हावा लागतो, तो शिवाजी महाराजांच्या शहाजीराजांनी केला होता. सांगतो आणखी, हा शहाजीराजा कसा असेल? हो, दुर्दैवानी वयाच्या 44व्या वर्षी आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या भडव्यांच्या पुढं नाही जमलं नाही. हिंदवी स्वराज्य, हां, ते कायम म्हणायचे, मी स्वराज्य स्थापन करणार आहे. माझं स्वराज्य नाही, माझं हिंदवी स्वराज्य असेल, हे शहाजीराजे कायम म्हणायचे. हिंदवी म्हणजे काय? नामापासून विशेषण म्हणतं. मानव मानवी, दानव दानवी, राक्षस राक्षसी, पशु पाशवी, हिंदू हिंदवी. माझं हिंदू समाजाच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या, राष्ट्राच्या साठी माझं स्वराज्य आहे. माझं स्वराज्य भोसल्यांचं नाही. तोच प्रवाह जिजामातेच्या पोटी जन्म घेतलेला शिवाजी महाराजांना आणि सईबाईच्या पोटी जन्म घेतलेला संभाजी महाराजांना केलेला आहे.
पहिल्यांदा आपल्या देशातल्या भाषा शुद्ध व्हायला पाहिजे. अत्यंत अत्यावश्यक आहे. भाषाशुद्धी हा तर सावरकरांचा मोठा का एक तरी मनुष्य त्या काळात झाला का सावरकरांच्या भाषाशुद्धी हो करा का हा साक्षात्कार आहे. आईच्या गर्भात जे मिळतं ते भाषेतून मिळतं आणि भाषेतून जे मिळतं ते कधीच मावळत नाही, नामशेष होत नाही, ते संपत नाही. आणि तसलं सावरकरांच्या पोटातली जी तिडीक आहे देशादेवा धर्माची ती शिवाजी महाराजांच्या सारखी आहे. सावरकरांच्या इतकं देशभक्तीचं रूप शुद्ध उदात्त पवित्र आणि ते टोकाचं करण्यासाठी श्रम घेतलेला माणूस नाही आहे देशात. सावरकर आणि खूप गेल्या 150-200 वर्षात झालेल्या लोकांच्या एक लोकमान्य टिळक सोडला एकेरी बोललो म्हणजे तुकारामांना जसं ये जा म्हणतो, आईला ये जा म्हणतो तसं बोलतो मी. माणूस नाही आहे आपल्याजवळ. माझी कळकळीची तुम्हाला प्रार्थना की तुम्ही या कार्यक्रमाला आलेले सगळेजण अंतःकरणपूर्वक का आला असाल तर तुम्ही 300 रुपयाचं तिकीट काढून आलाय. एवढं तिकीट काढून सुद्धा जावं म्हणजे काहीतरी मिळणार आपल्याला. तर ते काम आपण करूया. गुरुजी, हे खुले आहेत बरं का. हे काही शहाण्यापैकी नाही मनुष्य. हा मनुष्य शहाण्यापैकी नाही. अंदमानात जाऊन 5-5, 7-7 दिवस तण्या पोराने घेऊन राहतात आणि त्यांना समजवतात, शिकवतात की पोटतिडी कुठली. स्वार्थाशिवाय विचार करत नाहीत अशी माणसं 180% लोक तसेच आहेत. आणि खुळ दंडमान हे काय प्रकार आहे. हे जाणण्याची ताकद सावरकरांनी शिवछत्रपती यांना जाणल्याशिवाय येत. तुम्ही तुमच्या नावातच गुरुजी म्हणून तुम्ही प्रसिद्ध. सावरकरांचं शिवछत्रपतींचे क्रांतिकार्य म्हणून एक लेख आहे, तो वाचा. सावरकरांचे शिवछत्रपती कळले ते सावरकरांचं वाङ्मय वाचल्याशिवाय कळणार नाही. अत्यंत अत्यावश्यक. भिडे गुरुजी म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात. तुम्ही काही काळ शिकवायला पण होतात ना, प्राध्यापक होतात. पण न्यूक्लिअर फिजिक्स हा ठीक आहे, प्राध्यापक होतात. त्यामुळं भारतीय शिक्षण पद्धतीशी तुमचा संबंध आला. भारतीय शिक्षण पद्धती स्वातंत्र्यानंतर बदलायला हवी होती. जी आपली ओरिजिनल गुरुकुल पद्धती होती, जिथे खऱ्या अर्थाने ज्ञान संपादन केलेली मुलं बाहेर पडत होती. आणि आता जी काही आहे, जी ब्रिटिशांनी सुरू केली तीच आम्ही पुढं कंटिन्यू केली, पुढं सुरू ठेवली. कंटिन्यू नाही, ते विकाऊ हायब्रिड आहे. आत्ताचे शिक्षण आहे ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट, PhD, MPhil, DD ही सगळी भिकार अन्नार्थ शिकलेली मूर्ख माणसं आहेत. मला काय काय जिभेला हार आहे का. माझ्या स्वतःचं मी वर्णन करतो. मला ठाऊक होतं हे शिक्षण घेतल्यानंतर पोट भरण्याचा धंदा चांगला चालतो. हे बोलतायत ते व्हायला पाहिजे. हिंदूंची अनादिकालापासून चालत आलेली शिक्षण पद्धती प्रस्थापित केली पाहिजे, पुनर्जीवित केली पाहिजे. तिच्यासाठी तडफडलं पाहिजे आपण. आत्ताच्या समाजाला हे कळणार. आपल्या स्वतंत्र भारतामध्ये अशी चांगलं शिक्षण का नाही दिलं गेलं. का ही ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीच पुढे चालू ठेवली. ज्यांच्या का हातात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, सावरकर हे का नाही शिकवले जात. ज्या लोकांच्या हातात राजा कालस्य कारणम,
कालो वा कारणम राजा राजा कालस्य कारणम इति ते संशयो उमाभूत राजा कालस्य कारणम. ज्यांच्या हातात सत्ता जाती त्याचे परिणाम समाजावरती पिढ्यानपिढ्या होत राहतात. फडतूस कवडी किमतीचे राज्य करते लोकशाहीच्या मार्गाने निवडून आता गेले 76 वर्षात आले त्याचे परिणाम आहे. पहा ना गावोगावी काही काय झेंडवले निघाले शिक्षणाचे ते. मग लोकशाही यशस्वी झाली आपल्याकडची का नाही? ही कसोटी लावली तर नाही झाली. म्हणजे कुठली कसोटी लावणार? लोकशाही अपयशी ठरले असं म्हणायची? आपल्या तर मला स्वतःला वाटतं की लोकशाही अपयशी ठरलेली आहे. माझं मत आहे लोकशाही अपयशी आहे आपली, ती चांगले काय फार यशस्वी झालेली नाही आहे. तर मग काय हवं होतं मग आणायला? 15 ऑगस्ट नंतर लोकशाही राष्ट्र आणायला हवं होतं. मग त्याची सुरुवात कशी करायची? इतक्या वर्षांच्या गुलामीतनं बाहेर आलो आपण. कोणीतरी हिमतीचा मनुष्यच पाहिजे या देशात. तुमची मोदींची ओळख आहे ना? तुमची आणि मोदी साहेबांची ओळख आहे ना? आम्ही फोटो बिटो बघितले तुमचे. मोदी साहेब अतिशय नम्रतेने ओळख असे म्हणजे तुमच्याशी असं- बोलताना. शाब्दिक नाही अंतःकरणाची ओळख आहे. वा. आणि त्या माणसात ते बी आहे. पण एक महामूर्खपणा देशात निघालाय. त्याचा संसर्ग 70 वर्षानंतर सत्तेवरती नसो असं. सूर्याचं वय किती झालं? 70 वर्षापेक्षा जास्त आहे ना. पण तो असल्याशिवाय विश्व चालत नाही. म्हणून वा. कर्तृत्वाला वयाची मर्यादा घालून ते नको असं म्हणणं महामूर्खपणा आहे. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकाळ हरीच्या दासा. अरे मोदीसारखा मनुष्य लक्षावधी वर्ष जगावा त्याची आवश्यकता आहे देशाला. ते आणू शकते. तुम्ही नेहमी अनेक राजकीय नेत्यांना भेटतानाचे काही व्हिडिओज काही फोटो आम्ही बघतो. मला नेहमी असं कुतूहल वाटतं, इतकं स्पष्ट परखड तुम्ही बोलत असता. त्या सगळ्या आमदार खासदारांशी नेमकं काय बोलता तुम्ही? म्हणजे त्यांना हे कधी सांगत नाही का? ते ऐकत नाहीत तुमचं का? ऐकल्यासारखं करतात? कारण ते बरेच लोक तर तुमच्यासमोर असे झुकून बिकून उभे असतात कुठल्याही पक्षातले. आणि म्हणजे त्या पक्षातले काही माणसं तुम्हाला शिव्या वगैरे देत असतात, पण त्यांचेच काही मोठे मोठे नेते तुमच्यासमोर असे झुकून उभे असतात. त्यावेळेला तुम्ही त्यांना काय सांगता? आता मी तुमच्यासमोर जे मन मोकळं बोलतोय तेच बोलतो. हे असंच असं सांगता त्यांना? काय असंच मग म्हणजे त्यांना काही फरकच पडत नाही. त्यांच्यावर फरकच पडत नाही. ते दिसत काहीच नाही नंतर. त्यांच्या आता सर्वंकष सत्ता नाही. पण आता तर आले ना फडणवीसांच्या हाती संपूर्ण बहुमत काय आहे. चांगला आहे. हा, काय एकदम खास. म्हणजे आंब्यात हापूस आंबा नाही, आंब्यात देवेंद्र आंबा. हा. जातीवंत आहे. हा एकदम म्हणजे योग्य माणसांच्या हातात आपला महाराष्ट्र गेलेला आहे. 100%. चिंता करायचं कारण नाही. काळजीच नाही आजूबाजूला कोणी कोणाला घेतलंय ना याचे म्हणून म्हटलं. परिणाम देशावरती घडणार आहेत. रघुरायमय्या सुद्धा दुरुस्त होती. आपण एक म्हण आहे बघा मराठीमध्ये की वाण नाही पण गुण लागला. वाण नाही पण गुण लागला असं आपण म्हणतो. तर जे कोण असे बरोबर घेतलेले आहेत तर नेमका कोणाचा गुण कुणाला लागणार आहे का उलटं झालं तर का, अशी भीती आहे आम्हाला. जे बरोबर आलेत ना, जे बरोबर घेतलेले आहेत आपल्या फडणवीस साहेबांनी, तर वाण नाही पण त्यांचा गुण लागला तर उत्तमच होईल. ते उलटं झालं तर काय करायचं? गोष्ट अशी आहे, लाकूड वखार आहे. हा लाकूड वखार आहे, हा जळाऊ सरपण. त्याच्यात सगळं सरपण बाबरीचं नसतं, पण सरपण म्हणून ठेवावं लागतं. हा. ते देवेंद्र फडणवीस जातीवंत आर्य चाणक्यातली रेघन रेग असल्यात चलाक माणूस.
आता फार वेळ घेत नाही मी. शिवप्रतिष्ठान तुम्ही उभं केलं, एवढा मोठा वृक्ष झाला. नाही, आम्ही केलं नाही उभं. ती शिवाजी महाराजांच्या पुण्याईने उभं राहील आणि ते वाढणार, उभ्या देशात जाणार, देशाच्या सीमा ओलांडून विश्वात हिंदू असतील हे तिथपर्यंत जाणार आहे. मला प्रश्न असा आहे की इतकं मोठं हे कार्य तुम्ही उभं केलेले आहे, ते तुम्ही किती त्याचं श्रेय घेतलं नाही तरी त्याचं श्रेय तुम्हालाच आहे, त्याच्याबद्दल शंका नाही. तर तुम्ही त्याचं नेतृत्व करत आहात. तुमच्या शब्दाला एक वजन आहे सगळ्या धारकऱ्यांमध्ये. तुम्ही जे सांगाल ते ऐकायला तयार आहेत. आता भविष्यामध्ये तुमच्या पश्चात हे सगळं पुढं चालू ठेवणारं एक नेतृत्व निर्माण केलंय, आपोआप होतं ते. म्हणजे कसं होणार पण ते? त्याची गोष्ट अशी बरं का, कारण हे आम्हाला असं वाटतं की थांबता कामा नये. सगळ्या विश्वाची काळजी परमात्म्याला आहे आणि सगळ्या देवांना वाचवणारा देव शिवाजी महाराज आहेत. आत्मा जगी अमर हा तन नाशवंत, वस्त्रापरी बदलती शरीर अनंत. हे शिवाजी महाराज गेले असले तरी सुद्धा तो शिवाजी नावाचा, शहाजी नावाचा, जिजामाता नावाचा, संभाजी महाराजांचा नावाचा आत्मा आहे, तो जागा आहे. ते बरोबर काम करून घेईल. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गारान झाले. हे जी मराठी ताकद शिवछत्रपतींनी उत्पन्न केली ती आपोआप उत्पन्न होणार आहे. नेतृत्व उत्पन्न होईल, कर्तृत्व उत्पन्न होईल, सेवकत्व उत्पन्न होईल. होती. आत्ता ज्या पद्धतीने आपण आत्ता बांगलादेशमधला एक प्रसंग बघितला, एका हिंदू तरुणाला अतिशय गलिच्छ पद्धतीने मारलं, मग झाडाला लटकवून जाळून टाकलं. पाकिस्तान निर्माण झाला 47ला. एक इस्लामिक राष्ट्र म्हणजे इथल्या मुसलमानांनी त्यांचं हक्काचं धार्मिक राष्ट्र मागितलं, ते त्यांना मिळालंही. मिळाल्यानंतर खरं तर इथले सगळे तिकडे जायला पाहिजे होते, ते गेले नाहीत, ते इथे राहिले. आता ते राहिले तर भारतातली 8 राज्य मुस्लिम बहुसंख्य झालेली आहेत आजची 79 वर्षात. ह्याचं भविष्य काय आहे? हे जर असंच होत राहिलं आणि असंच सगळीकडे जर मुसलमान, सगळी राज्य एक एक अशी मुस्लिम बनत गेली, बहुसंख्य बनत गेली, तर हिंदूंचं भविष्य काय? हिंदू भयंकर घाबरलेला आहे. हिंदूला कळत नाही आहे नेमकं काय करावं. सामान्य हिंदू माणसाला कळत नाही आहे की मी आता हा माझा धर्म, हे हिंदू राष्ट्र वाचवण्यासाठी मी काय करू. तुम्ही काय मार्गदर्शन कराल सर्वसामान्य हिंदूला, ज्याचा राजकारणाशी संबंध नाही, जो मिलिटरीत जाण्याची हिंमत नाही, जो सामान्य बँकेत नोकरी करतो, कुठेतरी सचिवालयात जातो, पण त्याला इच्छा आहे की हे हिंदू म्हणूनच मला मरायचं आहे आणि माझे पुढच्या पिढ्यांना पण हिंदू म्हणूनच जगायचं आहे, हिंदू म्हणूनच मरायचं आहे. पण ज्या पद्धतीचं सगळं चालू आहे, पश्चिम बंगाल वगैरे बघितल्यानंतर भयानक भीती वाटते. हिंदू समाज घाबरलेला आहे. खरं तर किती दुर्दैव आहे की ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहे तो घाबरलेला आहे आणि अल्पसंख्य बिंदास वाटेल ते बोलतोय, वाटेल तसा वागतोय. ह्या सर्वसामान्य हिंदूंना गुरुजी म्हणून तुम्ही काय सांगाल? आपला हिंदू धर्म भविष्यात जर वाचवायचा असेल तर या सर्वसामान्य हिंदूंनी भविष्यामध्ये काय केलं पाहिजे? मार्गदर्शन हवंय गुरुजी तुमचं. होमिओपॅथी त्याच्यामध्ये एक तत्व आहे की विषम विषग्नम, आणि हे तत्वज्ञान शिवछत्रींच्या जीवनात 101% दिसतं. ते मुसलमानांच्याच पद्धतीने वागले. हे जी इस्लामी आपल्या देशाच्या भवितव्यावरती धाड पडली, ही नाहीशी करायची असेल तर 101% इस्लामी पद्धतीनेच आपल्याला जावं लागेल त्यांच्याशी वागताना, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पद्धतीने वागताना. आता शिवाजी महाराज जर तरुण पिढीला समजून घ्यायचे असतील तर आता त्यांची इतकी विचित्र चरित्र पसरवली जात आहेत की त्यांच्या सैन्यामध्ये 35% मुसलमान होते, असा एक भयंकर मोठा शोध लावलेला आहे. तर अशा पद्धतीची शिवचरित्र यापुढे जर प्रसारित करण्यात आलं
तर मग असे शिवाजी महाराज वाचल्यावर तुम्हाला अपेक्षित शिवाजी महाराज कसे काय येणार जन्माला? हे शिवाजी महाराज निर्भेद जर जाणायचे असतील, मग नेमकं काय वाचलं पाहिजे शिवाजी महाराज खरे कळण्यासाठी? का राजवाडे वाचले पाहिजेत, शाहू शेजवलकर वाचले पाहिजेत, वासी बेंद्रे वाचले पाहिजेत. आणि माझ्यासारख्या तुमच्यासारख्या आपण सामान्य आहोत. बाबासाहेब पुरंदरेंचं राजा श्री शिवछत्रपती हे चरित्र जन्मलेल्या पोराला वाचता यायला लागल्यानंतर तो सुशिक्षित झाला म्हणलं पाहिजे. पोरगी देताना सुद्धा बापांनी चौकशी केली पाहिजे, हे स्थळ बघतोय मी, यांनी शिवचरित्र वाचलंय का विचारलं पाहिजे पोराला. सून करताना तू वाचलंयस का शिवाजी महाराजांचं चरित्र? नसेल तर आहे आम्हाला सगळं पसंत आहे, पण नाही, ती कसोटी पूर्ण करून ये, मग नंतर बघू. इतका मागोवा घेतला पाहिजे. भारताला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवाजी संभाजी रक्तगटाचा समाज उत्पन्न करण्याचं काम केलं पाहिजे. ते सगळ्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि हे दुरुस्त करणारी माणसं उत्पन्न होती, लक्षात ठेवा, 100% होती. ही मुलाखत संपू नये असं वाटतं, पण गुरुजींचं वय, ते एवढा मोठा प्रवास करून आलेले आहेत, पुन्हा इथून ते सांगलीला जाणार आहेत. त्यांची मोहिमेचं सगळं काम आता सुरू व्हायचं आहे. त्यामुळं अजून हवी होती मुलाखत, अजून बोलला असतात तर खूप मजा आली असती. असं जेव्हा वाटत असतं तेव्हाच हुरहुर लावून थांबण्यात मजा असते. त्यामुळं कुठल्याही समोरच्या माणसाचा आवाका, त्यांचं वय, त्यांचं कार्य सगळं लक्षात घेऊन एकूणच सकाळपासूनचा हा कार्यक्रम सुरू आहे. 300 रुपये दिलेत म्हणून तुम्हाला किती नाही का, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि खूप थोडक्यात मजा असते, आनंद असतो. आणि आता ह्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे आणि तुम्ही सगळेजण इथे उपस्थित स्वतः प्रत्यक्ष हे सगळं ऐकलंयत आणि बघितलंय. आता गंमत अशी आहे, ह्याच्यात वादग्रस्त काहीच नाही आहे, पण बातमीची सुरुवातच होते की 2 वादग्रस्त माणसांचं वादग्रस्त विधान. आता ते बातमी दाखवल्यानंतर लोकांनी ते ठरवलं पाहिजे ना, ते वादग्रस्त आहे का काय. ते हे सांगतानाच असं सांगतात की भिडे गुरुजींचं आणखीन एक वादग्रस्त विधान. तुम्हाला बघण्याचा चष्मा ते जाणीवपूर्वक वादग्रस्त चष्मा घातला जातो असं सारखं सांगितलं जातं. भिडे गुरुजींचं, शरद पोंक्षांचं आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य, आणि मग बघणारा नकळतपणे त्याच्याकडं वादग्रस्त चष्म्यातूनच बघायला लागतो. ही पत्रकारिता नव्हे. ह्या अशा आत्ताच्या ह्या पत्रकारितेबद्दल, हा जो काय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो, ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ही पत्रकारिता, एक पत्रकार बाई आली होती तुमच्याकडं, तुम्ही तिला सांगितलं की ते नीट कुंकू लावून ये. तर एकंदरीतच ह्या सगळ्या पत्रकारितेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि हाच शेवटचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही जेवढं बोलायचं तेवढं बोला. मग माईक. माणूस कोणताही असेल, कायिक, वाचिक, मानसिक, भावनिक आहे. ती जी माझ्याकडं मुलाखत घेण्यासाठी दांडकं झोपून आली आणि म्हणजे बोला, तिला मी म्हणलो, पहिल्यांदा तू स्त्री आहेस, तू भगिनी आहेस, भविष्यात तू माता आहेस. कोणतीही स्त्री भगिनी आणि माता या रूपातच आम्ही पाहू शकतो. प्रत्येक स्त्री ह्या देशातली भारतमाता आहे. वंदे मातरम. मग वंदे मातरम जर असेल तर ज्या मातेला मी वंदन करणार ती भारतमाता, तिचं ललाट, तिचं कपाळ
स्वातंत्र्याच्या कुंकुम तिलकानी युक्त असलं पाहिजे. तुझ्याबद्दलची तू स्त्री नाही आहेस, तू माता आहेस. आणि माता म्हणजे भारतमाता. आणि भारतमाता तर भारतमातेच्या ललाटाला स्वातंत्र्याचा कुंकुम तिलक पाहिजे. आता याच्यात काय वाईट बोललो मी? तुम्ही वाईट बोललात नाही. नाही, हां. त्याचा अर्थ असा विचित्र लावणारी जी जात ती पत्रकारांची जात आहे. अहो त्यांची उंचीच तितकी आहे, पोटाशी आहे ती. या अशा विरोध ट्रोलिंग झाल्यानंतर तुम्ही नेमकं स्वतःला कसं समजवता? इतकं घाणेरडं कोणतरी काहीतरी बोलतं, मला पण बोलतात, खूप घाण बोलतात. म्हणजे मी नाटकाचा असेल ना, हिमालयाच्या सावलीचा उद्या पुण्यामध्ये प्रयोग आहे तर आवर्जून बघायला या. आता ह्याच्यावर आम्ही असं म्हणजे विरोध करणारे असं म्हटलं पाहिजे ना, जा तुझ्या नाटकाला आम्ही कधीच येणार नाही, तर काहीच हरकत नाही. पण मी पोस्ट काय टाकले, हिमालयाच्या सावली बघायला या, त्याच्यावर खाली काय असतं, तुझी पोरीला अमेरिकेला पाठव. अरे मी हिमालयाच्या सावलीचं सांगतो त्याच्याबद्दल बोल काहीतरी. तर तुम्ही हे सगळं कसं, ह्याला कसे सामोरे जाता? कसं तुम्हाला सांगत असतील ना तुमचे धारकरी बसले ते, गुरुजी असं असं बोलली ते. तर तेव्हा तुम्ही कसं स्वतःला समजवता, यातनं कसं बाहेर येता? का तुम्ही काय म्हणजे जाऊ दे काय? नाही, आपण करतो त्या कामावरची श्रद्धा जर आढळ असेल तर कशाचाच परिणाम आपल्यावरती होत नाही. बरं, हे करत असताना व्यक्तिगत जीवन केवळ सुखोभोग, स्वार्थ, पिपासा याने युक्त असेल तर परिणाम होईल. नाही, येथे परोपकाराय युगे देवन निर्मिता. आपण देशादेवा धर्मासाठी जन्माला आलोय आणि तसंच जगायचं. सगळे विरोधी गेले, काही वाटण्याचं कारण. धन्यवाद. रोटरी क्लब या कार्यक्रमामध्ये इतकी छान मुलाखत आणि गुरुजींना एवढं बोलतं केलं आपण. गुरुजींना आपण उदंड आयुष्याच्या आणि अत्यंत निरोगी ठणठणीत आयुष्याच्या शुभेच्छा देऊया. आणि रोटरी क्लबचाही मी खूप आभारी आहे की इतका छान मलाही पुरस्कार दिला, मुलाखत घेण्याची मला एक छान संधी मिळाली. कारण नेहमी आमच्या मुलाखती घेतात लोक, मी तर कधी मुलाखत वगैरे घेत नाही. फार वर्षांपूर्वी घेतली होती, त्यानंतर आज घेतोय. पण ही मुलाखत किती आवडली तरी मला मुलाखत घ्यायला कधीच बोलवू नका, मुलाखत द्यायला बोलवा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मी खूप आभारी आहे. धन्यवाद. इथेच थांबतो. आत्ता ह्याचा समारोप, या सगळ्या कार्यक्रमाचे जे संयोजक त्यांना विचारून म्हणतो, सगळे खालती बसा. तुमचा वैचारिक स्वातंत्र्याचा बरं का, आपण उठूया. ते ज्यांच्यामुळं हा देश हिंदुस्थान आहे, त्या शहाजीराजे, जिजामाता, शिवछत्रपती संभाजी महाराज, मराठी परंपरा, हो, त्याचं भान ठेवून केलं तर चालेल का? मला सांगा. मी ध्येयमंत्र सांगतो, तो तुम्ही सगळे खड्या आवाजात बोला. काही तुमचं गीत वगैरे म्हणणार का तुम्ही? मी सांगतो, म्हणा. पूर्वी कधी नाटकात काम केलं होतं गुरुजी? कधी नाटक, सिनेमात? मी माझ्या आयुष्यात सिनेमा न पाहिलेला मूर्ख मनुष्य आहे. मी कधी टी व्हीचं थोबाड पाहत नाही. जे लोकांना सगळं खूप प्रिय वाटतं त्यातल्या काही गोष्टी मी दखलसुद्धा घेत नाही, जगात आहेत ह्याचा विचारसुद्धा करत नाही. पण मी नशीबवान आहे, माझं नथुराम गोडसे यांनी पहिल्या रांगेत बसून पाहिलेलं आहे. म्हणा, हात जोडा. का उभं राहून म्हणता? उभं राहून हात जोडून आपण म्हणूया. तुम्ही बसा. नाही, मी उभं. शिवछत्रपतींना, संभाजी महाराजांना, परमपवित्र भारत मातेला डोळ्यासमोर चित्तात स्मरण करत आपण अर्थाकडं, चालीकडं, भावनेकडं, शब्दाकडं लक्ष देऊन म्हणूया खड्या आवाजात.
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, म्हणून साजिरे जो योग, राज्य साधनाची लगबग, राज्य साधनाची लगबग, कैसी केली, कैसी केली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे श्रेष्ठ, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायासी आठवावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, तीर्थ कुलवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी जी महाराज महाराज की की जय, जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. राष्ट्राय स्वाहा.